नाग्या साग्या पुलावर भीषण अपघात, वाहन थेट दरीत कोसळले, 6 प्रवासी गंभीर जखमी. मृत्यूचा सापळा ठरलेल्या नाग्या साग्या पुलाची रुंदी वाढणार तरी कधी? नागरिकांचा प्रशासनाला सवाल. अनेक अपघातानंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष. नाग्या साग्या पूल पुन्हा चर्चेत. तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल. नांदगाव तालुक्यातील नाग्या साग्या परिसरातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाझण नदीवरील अरुंद पुलावरून एक वाहन थेट दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले असून जखमींना पुढील उपचारासाठी मालेगाव येथील महाजन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नाग्या साग्या परिसरातील पाझण नदीवरील पुलावर पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे. धुळे जिल्ह्यातील मोहाटी येथील काही प्रवासी या मार्गाने प्रवास करत असताना वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन थेट पुलावरून दरीत कोसळले. अपघाताची माहिती मिळताच आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या रुग्णसेवा पथकातील ललित मोकळ आणि पवन झाडगे यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. गंभीर जखमींना तातडीने उपचारासाठी मालेगाव येथील महाजन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या अपघातामुळे नाग्या साग्या पुलाचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हा पूल अरुंद असल्याने यापूर्वीही येथे गंभीर अपघात घडले आहेत. काही महिन्यांपूर्वी सटाणा येथील शेख कुटुंबाच्या वाहनाचा याच परिसरात भीषण अपघात झाला होता. त्या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे हा पूल केवळ वाहतुकीचा मार्ग राहिला नसून नागरिकांसाठी धोक्याचा सापळा ठरत आहे, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. वारंवार अपघात होऊनही पुलाची रुंदी वाढवण्याबाबत ठोस कार्यवाही कधी होणार? आणखी किती जीव धोक्यात गेल्यानंतर प्रशासन जागे होणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नाग्या साग्या पुलाची रुंदी वाढवून कायमस्वरूपी सुरक्षिततेची उपाययोजना करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. गाव ते राज्य मराठी न्यूज, नांदगाव. संपादक विजय धामणे, नांदगाव, नाशिक.